इयत्ता 10वी विषय गणित 1 प्रकरण 4 अर्थनियोजन। आज आपण या व्हिडिओमध्ये सराव संच 4.2 सोडवणार आहोत, पण त्या अगोदर सराव 4.2 सोडवण्यासाठी जे घटक आवश्यक आहे, जी माहिती आवश्यक आहे, ती माहिती किंवा ते घटकांचा अभ्यास करूया। व्यवसाय साखळीतील जीएसटी। व्यवसाय साखळीतील जीएसटी हा घटक सुरू करण्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। आता आपण बघूया व्यवसाय साखळीतील जीएसटी म्हणजे जीएसटी इन ट्रेडिंग चेन। जीएसटी इन ट्रेडिंग चेन व्यवसाय साखळी म्हणजेच काय? त्यामध्ये उत्पादक असतो, घाऊक व्यापारी असतो, किरकोळ व्यापारी, नंतर ग्राहक। उत्पादक म्हणजेच उत्पादक काय करतो? एखाद्या वस्तूचे उत्पादन करतो। समजा हा पेन आहे, समजा हे नटराजचं पेन आहे, हे पेन आहे, कंपनी कोणते? नटराज कंपनी। म्हणजेच उत्पादक कोण आहे? नटराज कंपनी। नटराज कंपनी काय? उत्पादक। ही कंपनीकडून हे पेन कोणी घेतले? घाऊक व्यापारी, जे वितरक असतात, त्या वितरकांकडे गेली। म्हणजे वितरकाने हे घाऊक व्यापारी काय करतात? कंपनीकडून पेन घेतात। ते घाऊक व्यापारी काय करतात? ते पेन किरकोळ व्यापारी म्हणजे दुकानदार असतात, छोटे छोटे दुकानदार किंवा स्टेशनरीवाले, त्यांना ते पेन देतात। आणि आपण काय करतो? या किरकोळ व्यापाऱ्याकडून आपण पेन घेतो। म्हणजे आपण कोण झालं? ग्राहक। म्हणजे आपल्याकडे पेन येईपर्यंत या साखळीतून हे पेन आपल्याकडे येते। उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, नंतर ग्राहक। ग्राहक म्हणजे आपण। कळलं? म्हणजेच वस्तू उत्पादकाकडून ग्राहकाकडे पोहोचेपर्यंत 3 व्यवहार होतात। किती व्यवहार होतात? 3 व्यवहार होतात। प्रत्येक व्यवहारात सीजीएसटी व एसजीएसटी कर आकारणी होते। हा प्रत्येक उत्पादकाकडून कोण घेतो? घाऊक व्यापारी। हा जेव्हा यांच्याकडे जेव्हा व्यवहार होतो त्या व्यवहारावरती सुद्धा जीएसटी म्हणजे सीजीएसटी अँड एसजीएसटी कर आकारणी होते व जमा केलेला कर केंद्र शासनाला व राज्य शासनाला पोहोचवतो। तो कर कोणाला पोहोचतो? केंद्र शासन आणि राज्य शासनाकडे पोहोचतो। प्रत्येक व्यापारी आपल्या स्तरावर कर गोळा करतो। प्रत्येक व्यापारी काय करतो? आपल्या स्तरावर कर गोळा करतो व जमा केलेल्या करातून खरेदीच्या वेळी भरलेला कर वळता म्हणजे वजा करून देय जीएसटी भरणा करतो। म्हणजेच काय? जमा केलेल्या करातून खरेदीच्या वेळी भरलेला कर वजा करून उरलेला कर तो जीएसटीचा स्वरूपात भरतो। त्यानंतर म्हणजे तो कोणता कर बघूया? खरेदीच्या वेळी दिलेल्या कराची वजावट म्हणजे वजा होतो। तर खरेदीच्या वेळी दिलेल्या कराची वजावट। आता इथे आयटीसी, इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आउटपुट टॅक्स क्रेडिट हे 2 घटक बघूया आपण। आउटपुट टॅक्स म्हणजेच काय? आउटपुट टॅक्स म्हणजे वस्तू विकताना व्यापाराने गोळा केलेला कर म्हणजेच आउटपुट टॅक्स। ओके, समजा हा किरकोळ व्यापारी आहे, त्याने हा पेन विकला। पेन काय केला? विकला। म्हणजे वस्तू विकताना, ही वस्तू आहे, वस्तू विकताना व्यापाराने गोळा केलेला कर, तो व्यापारी काय करणार? आपल्याकडून कर घेणार। कळलं? तोच कर त्याला काय म्हणतो आपण? आउटपुट टॅक्स। वस्तू विकताना व्यापाऱ्याने गोळा केलेला कर म्हणजेच आउटपुट टॅक्स। इनपुट टॅक्स म्हणजेच काय? व्यापाऱ्याने खरेदीच्या वेळी दिलेला कर। म्हणजे हा जो किरकोळ व्यापारी आहे त्याने पेन कोणाकडून घेतलं? घाऊक व्यापाऱ्याकडून।
म्हणजे या ठिकाणी सुद्धा किरकोळ व्यापाऱ्याने काय दिलंय, कर दिलाय. ओके, व्यापाऱ्याने वस्तू खरेदीच्या वेळी दिलेला कर म्हणजे इनपुट टॅक्स. वस्तू विकताना आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स खरेदीच्या वेळी जो कर आकारला जातो त्याला काय म्हणतात, इनपुट टॅक्स. आता या दोघांमधून जीएसटी, देय जीएसटी कशी होते, जीएसटी इज इक्वल टू, सूत्र लक्षात ठेवा. या सूत्राचा आपण सराव संच 4.2 सोडवताना उपयोग करणार आहोत. देय जीएसटी इज इक्वल टू म्हणजेच बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्सची किंमत जास्त असते, कारण का, किरकोळ व्यापारी ज्या किमतीला घाऊक व्यापाऱ्याकडून एखादी वस्तू घेतली तेवढ्याच किमतीने विकणार नाही, तर तो काय करतो, जास्त किमतीने विकतो. म्हणजेच काय, कर जास्त असतो. म्हणजे आउटपुट टॅक्सची किंमत जास्त असते. आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स, जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. सूत्र कळले. या सूत्राच्या आधारावर आपण काय करूया, 4.2 मधील सराव संच 4.2 मधील उदाहरणे सोडवूया. सराव संच 4.2. उदाहरण 1. चेतना स्टोअर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 जीएसटी दिला व विक्रीवर 1,22,500 जीएसटी 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केला, तर सदर कालावधीत चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय जीएसटी काढा. आता मी सांगितलंय, जो खरेदीच्या वेळी कर आकारला जातो तो झाला इनपुट टॅक्स, आणि विक्रीच्या वेळी जो कर आकारला गोळा केला जातो त्याला काय म्हणतात, आउटपुट टॅक्स. हा इनपुट टॅक्स झाला, हा आउटपुट टॅक्स झाला. मग जीएसटी म्हणजेच काय, सूत्र पाहिलंय, जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्सला आणखीच म्हणतात आयटीसी. इनपुट टॅक्सला आणखी एक नाव दिलंय, त्यालाच म्हणतात आयटीसी. ओके, सो आता आपण हे उदाहरण सोडवूया. इनपुट टॅक्स, इनपुट टॅक्स, टॅक्स म्हणजेच कर. इनपुट टॅक्स किती आहे, 1,05,000 रुपये. म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट किती आलं, चेतना इनपुट टॅक्स क्रेडिट ह्याला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट. त्याला म्हणतात आयटीसी, इनपुट टॅक्स क्रेडिट. 1,05,000 रुपये. आउटपुट टॅक्स किती आहे, 1,22,000. आउटपुट टॅक्स इज इक्वल टू 1,22,500 रुपये. आपल्याला काय काढायचं आहे, देय जीएसटी. देय जीएसटी बरोबर सूत्र आहे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स किंवा आयटीसी. आउटपुट टॅक्स 1,22,500 वजा इनपुट टॅक्स किंवा आयटीसी किती आहे, 1,05,000 रुपये. आपण वजाबाकी केली तर उत्तर किती येईल, 22,000. 22,000 म्हणजेच चेतना स्टोअर्सला चेतना स्टोअर्सला 22,000 रुपये जीएसटी
जीएसटी देय आहे. कळलं? ते चेतना स्टोअर्सला किती जीएसटी देय आहे? तर 22,000 रुपये जीएसटी देय आहे. कळलं? म्हणजे जीएसटी इज इक्वल टू आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स किंवा आउटपुट टॅक्स वजा आयटीसी. आता उदाहरण आपण दुसरे सोडवूया. उदाहरण दुसरे. नजमा या जीएसटी कायदा अंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीण आहेत. त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी रुपये 12,500 दिला होता व विक्रीवर एकूण जीएसटी 14,750 गोळा केला आहे. तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व त्यांना देय जीएसटी काढा. तर या ठिकाणी इनपुट टॅक्स किती आहे? इनपुट टॅक्स बरोबर किती आहे? 12,500 रुपये. आउटपुट टॅक्स किती आहे? विक्री करताना गोळा केलेला कर 14,750. इनपुट टॅक्स 12,500 आहेत म्हणून इनपुट टॅक्स क्रेडिट किती येईल? 12,500. आपल्याला विचारलं इनपुट टॅक्स क्रेडिट किती मिळेल? ते इनपुट टॅक्स क्रेडिट किती मिळेल? 12,500. नंतर विचारलं देय जीएसटी काढा. देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स किती आहे? रुपये 14,750. इनपुट टॅक्स 12,500 रुपये 12,500. वजाबाकी करा किती येईल? रुपये 2,250. दोघांची वजाबाकी केल्यानंतर उत्तर किती आलं? 2,250. म्हणजेच नजमा यांना 12,500 रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल आणि देय जीएसटी 2,250 रुपये असेल. आता आपण उदाहरण तिसरे सोडवूया. उदाहरण तिसरे. अमीर एंटरप्राइजने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये जीएसटी भरला आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4,100 रुपये जीएसटी गोळा केला. मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्सकडून त्या बाटल्या 4,500 रुपये जीएसटी देऊन विकत घेतल्या. तर प्रत्येक व्यवहारात देय जीएसटी काढा. त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा कर म्हणजेच सीजीएसटी व राज्याचा देय कर एसजीएसटी काढा. आता या उदाहरणामध्ये एक साखळी तयार झाली आहे. ती साखळी पुढील प्रमाणे. साखळी कोणत्या येते? व्यवसाय साखळी. तर अमीर एंटरप्राइज, नंतर अकबरी ब्रदर्स, नंतर मयंक फूड. बघा, अमीर एंटरप्राइजने कुणाला बाटल्या खरेदी केल्या? खरेदी करताना किती भरला? जीएसटी. अमीर एंटरप्राइजकडून त्या अकबरी ब्रदर्सला विकल्या. अमीर एंटरप्राइजने कुणाला विकले? अकबरी ब्रदर्सला. आणि अकबरी ब्रदर्सने कुणाला विकलेत? मयंक फूड कॉर्नर्सला. म्हणजे ही साखळी आहे. म्हणजे पहिला व्यवहार कुणामध्ये झाला? तर अमीर एंटरप्राइज आणि अकबरी ब्रदर्स. आपल्याला काय सांगितले आहे? प्रत्येक व्यवहारात देय जीएसटी करा. व्यवहार किती झाले बघूया. पहिला व्यवहार कोणाकडे झालाय? तर अमीर एंटरप्राइज आणि अकबरी ब्रदर ह्या दोघांमध्ये पहिला व्यवहार झालाय. म्हणजे पहिला व्यवहार. तर या व्यवहारामध्ये आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स आपण काढूया. तर यामधील ह्या पहिल्या व्यवहारामध्ये इनपुट टॅक्स किती आहे? 3,800. आउटपुट टॅक्स किती आहे? 4,100. ओके. पहिल्या व्यवहारामध्ये इनपुट टॅक्स 3,800, इनपुट टॅक्स 3,800 म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट किती असणार? 3,800 म्हणजेच आयटीसी किती आहे? 3,800. आउटपुट 4,100. इनपुट टॅक्स बरोबर 3,800 रुपये
म्हणून इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर म्हणजेच ITC बरोबर 3800. आउटपुट टॅक्स किती आहे 4100. म्हणून देय GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा ITC किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स 4100 वजा 3800 बरोबर रुपये 300. किती आले GST 300. आपल्याला काय सांगितलंय तर केंद्राचा देय कर व राज्याचा देय कर काढा म्हणजे प्रत्येक व्यवहारात. ओके, तर या ठिकाणी GST किती आहे 300. मग CGST आणि SGST किती असेल, GSTच्या काय असेल अर्धा असेल म्हणजे किती असणार 150 रुपये म्हणजे 150. म्हणून केंद्राचा देय कर किंवा केंद्राचा देय कर म्हणजे CGST बरोबर GST छेद 2. GST किती आहे 300 रुपये छेद 2 किती येणार 150. केंद्राचा देय कर किती येणार 150. केंद्राचा देय कर आणि राज्याचा देय कर दोन्ही काय असतात सारखेच असतात. म्हणून राज्याचा देय कर किती असणार 150. हा कोणता आला पहिला व्यवहार. तर दुसरा व्यवहार कोणामध्ये तर दुसरा व्यवहार अकबरी ब्रदर्स आणि मयंक फूड ह्या दोघांमध्ये झालेला आहे. पहिला व्यवहार अमीर एंटरप्राइज आणि अकबरी ब्रदर यांच्यामध्ये झाला होता. तर दुसरा व्यवहार कोणा तर अकबरी ब्रदर आणि मयंक फूड यांच्यामध्ये होईल. ओके, हा पहिला व्यवहार, हा दुसरा व्यवहार. दुसरा व्यवहार अकबरी ब्रदर्स आणि मयंक फूड. यामध्ये इनपुट टॅक्स किती असेल, हा आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स किती असणार आहे 4100. सो इनपुट टॅक्स 4100 म्हणून ITC बरोबर किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर 4100. आउटपुट टॅक्स किती आहे 4500. आउटपुट टॅक्स 4500 म्हणून देय GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स 4500 इनपुट टॅक्स 4100 दोघांची वजाबाकी येते 400 रुपये म्हणजे देय GST किती आला 400 रुपये. GST 400 रुपये म्हणून केंद्राचा कर केंद्राचा देय कर म्हणजे CGST बरोबर GST छेद 2. 400 छेद 2 बरोबर किती येईल 200 रुपये. CGST किती आला 200 रुपये. मग SGST किती असेल म्हणजेच राज्याचा कर किती असेल, राज्याचा कर बरोबर राज्याचा देय कर केंद्राचा देय कर आणि राज्याचा देय कर दोन्ही काय असतात सारखे असतात. केंद्राचा देय कर किती आहे 200 रुपये म्हणून राज्याचा देय कर किती आहे 200 रुपये. कळलं, म्हणजे आपण काय कळलंय प्रत्येक व्यवहारामध्ये भरावा लागणारा CGST आणि SGST आपण काढलेला आहे. म्हणजेच अमीर एंटरप्राइजला देय GST किती होता, अमीर एंटरप्राइजला देय GST 300 रुपये. अमीर एंटरप्राइजला देय GST 300 रुपये. त्यावरील CGST 150 रुपये आणि SGST म्हणजे राज्याचा देय कर म्हणजेच काय SGST किती आहे 150 रुपये. अकबरी ब्रदर्सचा देय GST किती आहे 400 रुपये. त्यावरील CGST 200 रुपये व SGST किती रुपये 200 रुपये आहे. उदाहरण 4. चंदीगड हे संघराज्य आहे. येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या व तेथील ग्राहकांना 26,500 रुपयांना विकल्या. या व्यवहारात 5% दराने देय असलेला एकूण GST काढा.
त्यावरून केंद्राचा कर सीजीएसटी व संघ राज्याचा, इथे संघ राज्य आहे, हे राज्य नाही तर कोणतं आहे, चंदीगड हे संघ राज्य. संघ राज्याचा देय कर म्हणजे UTGST, आपण काय वापरतो इथे SGST, SGST ऐवजी इथे कोणता आहे UTGST, एस फॉर स्टेट. युटी म्हणजे संघ राज्य म्हणजेच काय युनियन टेरिटरीज, युटी मीन्स युनियन टेरिटरीज म्हणजेच काय संघ राज्य. तर एस ऐवजी इथे काय युटी वापरलेला आहे, UTGST काढा. म्हणजेच काय आपण ज्याप्रमाणे SGST काढतो त्याचप्रमाणे UTGST आपण काढणार आहोत. उदाहरण 1 ते 3 मध्ये आपल्याला डायरेक्ट इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स काढून दिलेला होता. या ठिकाणी टॅक्स न देता त्यांची खरेदी किंमत किंवा विक्री किंमत दिलेली आहे. त्यावरून आपल्याला इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स प्रथम काढावा लागेल. आपल्याला काय दिलंय, मलिक गॅस एजन्सीने 24,500 रुपयांची काय केली, खरेदी केली. मलिक गॅस एजन्सीने 24,500 रुपयांची खरेदी केली. या ठिकाणी जीएसटीचा दर किती आहे, 5%. म्हणजेच आपल्याला मलिक एजन्सीचा इनपुट टॅक्स काढायचा असेल तर काय करणार, 24,500 वरती किती टक्के काढणार, 5%. 24,500 गुणिले 5%, म्हणजेच 24,500 5% म्हणजे किती, 5/100, 0,000 कट झाले. म्हणजेच काय आले, 245 गुणिले 5. दोघांचा तुम्ही गुणाकार केला तर किती येईल, ₹1,225 रुपये. म्हणजे इनपुट टॅक्स किती आला, ₹1,225 रुपये. म्हणजेच ITC किती असेल, म्हणून ITC बरोबर, ITC म्हणजेच काय इनपुट टॅक्स क्रेडिट किती आले, ₹1,225 रुपये. आता मलिक गॅस एजन्सीने किती 26,500 रुपयेची विक्री केली. 26,500 रुपयाची विक्री केली. म्हणजेच या ठिकाणी आपण काय करणार आहे, आउटपुट टॅक्स. इथे जीएसटी दर किती आहे, 5%. जीएसटी दर किती आहे, 5%. मग आउटपुट टॅक्स, एजन्सीचा आउटपुट टॅक्स म्हणून आउटपुट टॅक्स बरोबर 26,500 गुणिले 5%. 26,500 5% म्हणजे काय, 5/100, 1020 म्हणजेच काय आले, 265 गुणिले 5. 265 गुणिले 5 गुणाकार केला तर किती मिळेल, दोघांचा गुणाकार आला 1,325. म्हणजे आउटपुट टॅक्स त्याला 1,325, इनपुट टॅक्स किंवा ITC 1,225. म्हणून देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स 1,325, इनपुट टॅक्स 1,225, किती आलं उत्तर, 100 रुपये. म्हणजे देय जीएसटी किती आली, 100 रुपये. आपल्याला आणखी काय काढायचं आहे, तर केंद्राचा देय कर म्हणजे सीजीएसटी आणि संघ राज्याचा देय कर म्हणजे UTGST काढा. म्हणून सीजीएसटी बरोबर CGST म्हणजेच केंद्राचा देय कर बरोबर GST/2 म्हणून 100/2 बरोबर किती येणार, 50. म्हणून सीजीएसटी केंद्राचा देय कर म्हणजे CGST बरोबर ₹50. केंद्राचा देय कर आणि संघ राज्याचा देय कर काय असणार, सारखाच असणार. म्हणून संघ राज्याचा देय कर म्हणजे
GST बरोबर ₹50. म्हणजेच आपण देय GST किती आलाय? देय GST बरोबर ₹100, CGST बरोबर ₹50 आणि UTGST बरोबर ₹50. कळलं आहे? उदाहरण 5. मे ब्युटी प्रॉडक्ट्सने ₹6,000 18% दराने GST देऊन सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केली. एकाच ग्राहकास ती सर्व ₹10,000 विकली. तर या व्यवहारासाठीचे मेसर्स ब्युटी प्रॉडक्ट्सने तयार केलेल्या कर बिचकात केंद्राची व राज्याची म्हणजेच काय CGST व SGST देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम दाखवली असेल ते काढा. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स आणि त्यावरून आपण नंतर देय GST काढायचे. आणि देय GST काढल्यानंतर CGST आणि SGST आपल्याला काढायची आहे. तर या ठिकाणी खरेदी किंमत किती आहे? ₹6,000. GSTचा दर किती आहे? GSTचा दर बरोबर 18%. GSTचा दर बरोबर 18%. म्हणजेच इनपुट टॅक्स किती असेल? इनपुट टॅक्स कोणत्या किमतीवर काढणार आहे आपण? खरेदी किमतीवरती. म्हणजे 6,000 गुणिले 18%. म्हणजेच किती? 6,000 गुणिले 18/100. 0000 कट झाले. 18 म्हणजे किती? 108 आणि हा 0 म्हणजे ₹1,080. म्हणजे इनपुट टॅक्स किती आले? ₹1,080. म्हणजेच ITC किती असेल? इनपुट टॅक्स ₹1,080 म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर ₹1,080. आता विक्री किंमत किती आहे? हा झाला इनपुट टॅक्स काढला. आता आउटपुट टॅक्स. विक्री किंमत किती आहे? ₹10,000. 10,000. GSTचा दर किती आहे? 18%. आता या विक्री किमतीवरून आपण कोणती किंमत काढतो? तर आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स बरोबर किती येणार? 10,000 गुणिले 18% म्हणजेच 10,000 गुणिले 18/100. किती शून्य आहेत? 2 शून्य. 2 शून्य कट झाले. किती आलं उत्तर? 18 गुणिले 100 ₹1800. म्हणजे आउटपुट टॅक्स किती आला? 1800. इनपुट टॅक्स किंवा ITC किती आला? 1,080. म्हणून देय GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा ITC. आउटपुट टॅक्स ते 1800 1,800 वजा 1,080. ₹1,080 वजाबाकी करा. वजाबाकी केल्यानंतर तुम्हाला उत्तर येईल म्हणजे 720. किती त्याला GST? 720. आता GST वरून आपण काय करणार आहे? CGST आणि SGST. CGST बरोबर GST/2. GST किती? 720/2 किती आला? ₹360. CGST बरोबर SGST दोन्ही समान असतात म्हणून SGST बरोबर ₹360. म्हणजेच आपल्याला काय विचारलं होतं? तर कर बिचकात केंद्राची व राज्याची म्हणजे CGST आणि SGST देय असणारी वस्तू सेवा कराची रक्कम दाखवली असेल ते काढा. म्हणजे त्या कर बिचकात CGST किती दाखवला असेल? CGST 360 दाखवला असेल आणि SGST किती दाखवला असेल?
60 म्हणजे सीजीएसटी व एसजीएसटी प्रत्येकी किती आहे 360. सो आपण या व्हिडिओमध्ये 4 सराव संच 4.2 मधील उदाहरण 1 ते 5 सोडवलेली आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण उदाहरण 4. सराव संच 4.2 मधील उदाहरण 6 व 7 सोडवणार आहोत. म्हणजे उदाहरण 6 व 7 यामध्ये करबीजक कसे तयार करायचे ते आपण बघणार आहोत. थँक्यू.